भाद्रपद महिन्यात येणाऱ्या हरितालिका व्रत हे पावसाळ्यात येते। वटसावित्री, मंगळागौरी व हरितालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहेत। त्यातही हरितालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते। या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते। तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञ समारंभाच्या वेळी भगवान शंकराचा अपमान केला। तो सहन न झाल्याने सतीरूपी पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली। अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांची महान आदर्श आहे। म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते। तर पूजा साहित्य कोणकोणते लागणार आहे ते बघूया। आपल्याला शिवलिंग बनवण्यासाठी वाळू लागणार आहे, हळद, कुंकू, भस्म, चंदन, रांगोळी, फळे, बेलपत्र, विड्याची पाने, सुपारी, बदाम, हळकुंड, खारी, खोबरे, गणपतीसाठी गुळ खोबरे, दुर्वा, वाती, जानवे, दूध लागणार आहे, अक्षता, नंतर कापसाचे वस्त्र, शंकर पार्वतीचा फोटो, फुले, 5 पत्री लागणार आहेत, निरांजन, समई, अगरबत्ती, धूप व नैवेद्य, सौभाग्य अलंकारासाठी आपल्याला सौभाग्य अलंकार लागणार आहेत आणि ओटीचे सामान इत्यादी। या व्रताला लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे। या दिवशी निर्जली उपवास करावा। त्यानंतर पूजा मांडणी करावी। चौरंग मांडून त्यावर नदीतून आणलेली वाळूने शिवलिंग तयार करून पूजा मांडणी करावी। नंतर षोडोपचारी पूजा करावी। पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः हा मंत्र म्हणावा, नाहीतर तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र सुद्धा म्हणू शकता व संपूर्ण पूजा हरितालिका ग्रंथाप्रमाणे करावी। स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत श्रेष्ठ आहे। माता पार्वतीने हरितालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्राप्त केले। त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते। कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात। या व्रताची कथा, हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली। पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली। एके दिवशी नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले। मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठवले आहे असा निरोप नारदाने दिला। हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकराबरोबरच विवाह व्हावा हीच तिची इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते। तिचा पती हिमालय राजा यांनी तिला विष्णूला देण्याचे ठरवले, म्हणून पार्वतीने रागाने सखीसह अरण्यात निघून गेली। तिथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली। तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता। त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजेच कडक उपवास केला। पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली। तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला, अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते। पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले। तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांयुक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात। आपले पौराणिक वाक्य समजून घेण्यासारखे आहे। विश्वात नररूपी शिव व नारीरूपी उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत। उपनिषदात यांचा स्पष्ट उल्लेख आहे। रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्मे नमो नमः। रुद्रो ब्रह्म उमा वाणी तस्मे तस्मे नमो नमः। रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मे तस्मे नमो नमः। रुद्र हे सूर्य आहे, उमा त्याची प्रभा आहे। रुद्र हे फूल आहे, उमा त्याचा सुगंध आहे।
रुद्र हे यज्ञ आहे, उमा त्याची देवी आहे. वास्तविक सृष्टीच्या मुळातच 2 तत्वे आहेत. भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल व प्रेमळही आहेत. यालाच उमा महेश्वर म्हटले आहे. म्हणूनच आपण हरितालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे हरितालिका व्रत हे व्रतामध्ये श्रेष्ठ मानले जाते. म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे. 11 वेळा भगवान शंकराचे शिवहरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हे भजन करावे. असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरितालिका व्रत आहे. कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्यांच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वतकन्येला वारंवार नमस्कार असो. तर या व्रताची संपूर्ण माहिती व कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक जरूर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.